काला आहे हा तिथे नाही भेटणार, कारण या काल्यासाठी स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मांबा. कशासाठी? या काल्यासाठी. पण त्यांना नाही बाप्पा भेटत. देवादिदेव सुद्धा हा काला फक्त तुमच्या आमच्यासाठी आहे. हा काला महाराज सांगतात वैकुंठी तो ऐशी नाही कवन काही काल्याचे. महाराज सांगतात आणि जो प्रत्येक जन्मामध्ये संतांची सेवा करतो, अन्नदान करतो, तीर्थयात्रा करतो आणि सप्त्यामध्ये वर्गणी देतो, नोहे नोहे जो काबार कष्ट करून संतांना जेवू घालतो, संतांची सेवा करतो, त्यांना तुकाराम महाराज सांगतात त्यांना मी स्वतः भरवतो, भगवंत स्वतः भरवतो. महाराज अभंगाच्या 3ऱ्या कडीमध्ये वैकुंठी तो अशी नाही केवळ काही काल्याचे. महाराज सांगतात जो संतांची सेवा करतो, सत्कार्य करतो, त्याला तुकाराम महाराज सांगतात तो भगवंत आपल्याला घास भरवतो, एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. हो, वैकुंठी तो अशी नाही केवळ काही काल्याची. या अभंगाचा सरळ आणि साधा सोपा तुमच्या प्रेमी भावार्थ मानला. या ठिकाणी महाराज सांगतात काल्याच्या प्रसंगामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र गुणगान गावं. गोपाल कृष्णमाई बाप्पांनो काल्याच्या प्रसंगामध्ये रात्री आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं की कीर्तनामध्ये काही दंडक असतंय. तो काल्याला आणि जागरचा दिवस मागणी मागायची आहे. आणि आज जसं पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने आपल्याला पात्र दिलेले होते नाही का, त्याच्यामध्ये आपण साठवण केलेली आहे. पण एखाद्याने विचारलं की बाबा पहिल्या दिवशी कीर्तनकार कोण होता, एखादा बाहेरची विचारतात, बरं का लक्षामध्ये ठेवा, अभंग कोणता घेतला का तो सांगता आला पाहिजे. कृष्ण महाराज
विचारतात, काही सुद्र माणसं विचारतात दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घेतलेला होता, तर हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. नुसता सप्ताह झाला म्हणजे आपला सगळं संपला असं पण माहीत नाही का. आपण चालवले पाहिजे माई बाप्पाला. अशा पद्धतीने महाराज सांगतात की आज चरित्र ते उच्चारावे केले देवे मोरे. भगवान परमात्म्याचं चरित्र किती गुणगान गावं माय बाप्पानं, की जसं भगवान परमात्म्याचं गुणगान गाण्यासाठी शेषाला सुद्धा जमला नाही, 2 जीवा झाला बाबा म्हणतात नाही का, शास्त्र सांगते. आणि आपण कोण, परंतु माय बाप्पानो वत्स्यरूपी पृथ्वी, ही वत्स्यरूपी पृथ्वी भगवंताकडे गेली. भगवंताला सांगितलं देवा हो मला चरण्यासाठी जागा ठेवली नाही, हो मला चरण्यासाठी जागा ठेवली नाही. आणि शेतकऱ्यांनी सर्व शेतकरी आम्हाला कसायला देऊ राहिलेले आहेत. आज गोहत्या जास्त होऊन राहिलेल्या आहे माझ्या बाप्पानं, आता हळूहळू बंदी होऊन राहिलेली आहे. परंतु ज्या विश्वाच्या मालकाने भगवान परमात्म्याने या वस्तीरूपी भगवान पृथ्वी मातेला सांगितलं आहे तुझी राखण करण्यासाठी मी स्वतः येईन, हो तुझी सेवा करण्यासाठी मी स्वतः येईन. भगवंतानी वचन दिलं. इकडे वसुदेव देवकी महाराज भागवतामध्ये वर्णन करतात की वसुदेव देवकीने इतकी 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत प्रसन्न झाले. म्हणजे कशासाठी एवढी तपश्चर्या करता त्यांनी सांगितलं की देवा तुम्ही आमच्या उतरी जन्माला यायला पाहिजे. अशा वेळेस भगवंतांनी त्यांनाही सांगितलं काय की तुमच्या उतरी मी जन्माला येईन, काही टाइम लागेल. माझ्या बाप्पानो भगवंत सहज येत नाही. आता आपली रामनवमी झाली काय की ज्या वेळेस राम जन्मला नाही का, रामप्रभूचा जन्म म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा, चैत्र वैशाख मध्ये दुपारी 12 वाजता. भगवान गोपाल कृष्णाचा जन्म रात्री गोकुळ अष्टमी, बुधवार दिवस अष्टमी तिथी. अशा वेळेस माझ्या बाप्पानं भगवंत अवताराला येत असतो. आणि अशा पद्धतीने भगवंताचं चरित्र किती गुणगान गावं. आणि इकडे कंसाची बहीण माझ्या बाप्पांनो, आणि ज्यावेळेस लग्न ठरलं माझ्या बाप्पांनो वसुदेव देवकीचं, आणि ही देवकी माता वसुदेवाला देण्याचं ठरल्यानंतर त्या ठिकाणी तो लग्नाचा आतषबाजी आणि तो आनंद माझ्या बाप्पांनो, त्या आनंदाच्या भरामध्ये ते राजाचंच लग्न होतं. त्या लग्नामध्ये त्या रथ हाकण्यासाठी स्वतः माय बापानं कंस होता. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी माय बापानं तेव्हा आनंद. आज बघा ना आपलं जर लग्न असेल त्या ठिकाणी डीजे, कोणी पेन पडतो तर कोणी काय करतो माय बापानं ना. आणि माय बापानं त्याच्यासाठी ज्या कंसाला भय झाला त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळासे, आकाशवाणी झाली कंसा अरे तुझ्या बहिणीच्या पोटी तू बहिणीच्या लग्नामध्ये काय आनंद भोगतोस, पण ह्याच तुझ्या बहिणीच्या पोटी 8वा पुत्र जन्माला येणार आहे आणि तो तुझा मृत्यू करणार आहे. कंसाने जेव्हा ती आकाशवाणी ऐकली आणि भयभीत झाला, काय करू हे काय ऐकतो मी. त्या ठिकाणी सर्व वराड स्तब्ध झालेला आहे. आणि त्या ठिकाणी कंसाने विचार केला जर माझ्या बहिणीच्या पोटी 8वा पुत्र तो मला जर मारायचा असेल माझ्या बहिणीलाच मारून टाकतो.